स्वातंत्र्य सावरकरांबद्दल तुम्ही मागच्या अधिवेशनात सुद्धा ठराव मांडला भारतरत्न देण्यासंदर्भात आणि आजही तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. आपला काय वाटतं? नाही, खरं तर 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार शिफारस करेल असं आश्वासन दिलं. काही अधिवेशनाच्या अगोदर मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावं असा मी ठराव मांडला आणि शासनाने अनुकूल प्रतिसाद देत विधानसभेमध्ये आम्ही त्याला शासकीय ठराव करून केंद्राकडे पाठवलं. मग आता बॅगेटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातला जो भारतरत्न देण्याचा ठराव आहे तो आला. तो ठराव मी मागच्या मार्च मध्ये 4 मार्च रोजी विधानसभेत मांडला. माननीय मंत्री महोदय जयकुमार रावलजींनी अतिशय सकारात्मक भूमिका घेत हा ठराव शासकीय विधानसभेच्या माध्यमातून पाठवला जाईल असं आश्वासन दिलं. पण मी असं नंतर जेव्हा याचा पाठपुरावा करायचो तेव्हा असं लक्षात आलं की काही अधिकारी त्यामध्ये शुक्राचार्य बनून बसले आहेत आणि म्हणून आज मी हक्कभंग प्रस्ताव मांडला की अशा पद्धतीने विधानसभेत दिलेलं आश्वासन जी पूर्तता होत नसेल आणि विशेष करून स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीसाठी ज्या यातना आपण पुस्तकात सुद्धा वाचल्यात ना, आपल्याला 2 टन एसीच्या खोलीमध्ये सुद्धा घामाल्याशिवाय राहणार. मी स्वतः त्या अंदमानच्या जेलमध्ये जाऊन आलो, ती कोठडी पाहून आलो. आपण त्याच्या पासंगाला नाही पुरतो. आणि मग अशा प्रसंगामध्ये खरंच ते भारतरत्न म्हणून त्यांना उपाधी दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची उंची वाढेल नाही तर त्या भारतरत्न या उपाधीची उंची वाढणार, एवढं आपण विचार नाही करू शकत असं कार्य. आणि म्हणून मग मी सरकारच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही मंत्रालयामध्ये बसून जर अशा पद्धतीचे ठराव थांबत असाल, मला वाटतं की याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे. म्हणून हक्कभंग मांडला आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनात शासकीय ठराव निश्चित येईल. आणि त्यासाठी सुद्धा आवश्यक असेल तर रोज एक पत्र मी माननीय अध्यक्ष महोदयांना पाठवेल.